नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाचा झाडून पराभव केलाय. दिल्लीमधील एकूण 70 जागांपैकी जवळपास भाजपने 39 जागा जिंकल्या आहेत, तर 9 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे आपने 17 जागा जिंकल्या आहेत, तर आता आप 5 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाजपने आतापर्यंत 39 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता निश्चित झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक महाविजय मिळालाय. त्यामुळे 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीतील या विजयाचा बेळगावात देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. बेळगाव भाजपच्या वतीने शहरात फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर जनतेने भाजपला दिलेला हा ऐतिहासिक विजय असल्याचा दावा बेळगाव भाजपच्या नेत्यांनी केलाय. सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये शिवसेनेनं दिलेलं योगदान हे कधीही न विसरण्यासारखं असून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी स्वतःचे बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना आज शनिवारी बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरातील रामलिंगखिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे आयोजित सदर अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर, शिवसेना उद्धव ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, समिती नेते शुभम शेळके, नेताजी जाधव, RM चौगुले, अमर येळूरकर, धनंजय पाटील, खानापूर समितीचे नेते आबासाहेब दळवी आणि इतर कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे 67 शिवसैनिक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना दरवर्षी 8 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये अभिवादन करण्यात येते. युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी यांची कर्नाटक राज्य युवा काँग्रेसच्या मुख्य सचिवपदी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकाळ संपल्याने राज्य युवा काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात ऑनलाईनद्वारे मतदान घेण्यात आले होते. 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये मतदान घेण्यात आले होते. यात मुख्य सचिव पदासाठी राहुल जारकीहोळी यांनी ही निवडणूक लढवत बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे राज्य युवा काँग्रेस अध्यक्षपदी HS मंजुनाथ यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी निखिल व्ही शंकर यांची निवड झाली आहे. श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळ, येळूर रोड, वडगाव, बेळगाव येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे पाद्य आणि पाठपूजनाचा भव्य सोहळा शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. पुरोहितांच्या हस्ते मंत्रोच्चाराने यंदाच्या गणेश मूर्तीचे पाद्य आणि पाठ यांचे विधिवत पूजन करण्यात आले. दरम्यान मूर्तिकार विनायक मनोहर पाटील यांचाही या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पूजनावेळी आकाशात आकर्षक आतिषबाजी करण्यात आल्यानं वातावरण आनंदमय बनलं होतं. या मंडळाचे यंदाचे हे 30वे वर्ष असून सालाबादप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अप्पाजी उर्फ बाळू गोरल यांनी सांगितले. दरम्यान या पाद्यपूजनाप्रसंगी मंडळाच्या वतीने अनंत देसुरकर, प्रदीप दरवळकर, शुभम नावगेकर, दर्शन पाटील यांच्यासह गल्लीतील बहुसंख्य नागरिक, महिला वर्ग आणि लहान मुले आदींची उपस्थिती लाभली होती. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक विकासाचे उपक्रम राबवले जात आहेत. 15व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेल्या संरक्षण भिंत बांधणे रक्कम 12 लाख या विकास कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोहर बेळगावकर, चंद्रभागा जाधव, लक्ष्मी पाटील, गायत्री सुतार, मंजुळा कांबळे, संतोष कांबळे, मेहबूब नावगेकर, यल्लापा तारीहाळकर, अण्णापा पाटील, रवी जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. बेळगाव वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. मंगळवार दिनांक 11 या दरम्यान हा सोहळा होणार आहे. उत्सव काळातील 4 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती,
सकाळी 7 ते 12 कुंकुमार्चन, सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन झाले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सनातन संस्थेच्या अर्चना घनवट उपस्थित होत्या। दुपारी 2 ते 3 परमपूज्य श्री कलावती माता यांचे भजन, दुपारी 3 ते 4 स्वरगंधा भजनी मंडळ यांचे भजन, संध्याकाळी 4 ते 5 यमुनाक्का भजनी मंडळ यांचे भजन, संध्याकाळी 5 ते 6 वाजता श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा सत्संग, संध्याकाळी 6 ते 7 वाजता दीपा तबलावादन यांच्याकडून भक्ती संगीत, संध्याकाळी 7 ते 9 वाजता श्री ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांचा संगीत संध्या गायन कार्यक्रम। तरी उत्सव काळातील होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना समाज बांधव तसेच भक्त मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे। तालुका महाराष्ट्र एकीकरण युवक आघाडीतर्फे उद्या रविवारी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे। हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किनीयेकर यांनी दिली। चंदगडचे आमदार पाटील यांनी मराठी भाषिकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली होती। तसेच शपथ घेताना सीमा प्रश्नाचाही उल्लेख केला होता। त्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील काळातही त्यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा विधानसभेत सातत्याने मांडाव्यात यासाठी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। विश्व भारत सेवा समिती संचलित आदर्श मराठी विद्या मंदिर आळवण गल्ली शहापूर बेळगाव येथे प्राथमिक शाळेचा वार्षिक उत्सव शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयराव नंदिहळ्ळी, प्रमुख पाहुणे न्यू आनंद स्वीट मार्टचे संचालक महेश सुभे, उद्योजक सातेरी चौगुले, माजी विद्यार्थिनी प्रियंका जाधव, तरुण भारत डिजिटल मीडियाचे कर्मचारी अमित कोळेकर, बेळगुंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक MY पाटील, शहापूर विभागाचे CRP संतोष खेमजी, रवींद्र शिंगारे, पंडित नेहरू हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सुषमा पाटील आदी उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले। शैक्षणिक वार्षिक अहवालाचे वाचन माया लोहार यांनी केले। विविध स्पर्धातील विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। आदर्श विद्यार्थी ऋतुराज माळवी, आदर्श विद्यार्थिनी त्रिवेणी पाटील, क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक विजेतेपद कीर्ती पाटील, अथर्व निकम यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीचे लक्षण असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिक्षक तानाजी पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना पटवून दिले। शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनार्दन पाटील, मनीषा शिनोळकर, गीता खन्नूरकर, माधुरी कुलकर्णी, भारता बागेवाडी, रेणुका शिरोळकर, रेखा लाड, ज्योती डोंगरे आदी शिक्षक वर्गाने अथक परिश्रम घेतले। श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ बेळगाव, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी आणि लोककल्प फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील विश्व भारत सेवा समितीच्या श्री मालतीबाई साळुंखे हायस्कूलमधील 17 विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी हे होते। बेळगावच्या श्री महिला क्रेडिट सौहार्द सोसायटी आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी यांच्या मदतीने व लोककल्प फाउंडेशन बेळगाव यांच्या सहकार्याने सायकलींचे वितरण करण्यात आले होते। यावेळी श्री महिला क्रेडिट सौहार्द सोसायटीच्या चेअरपर्सन प्रतिभा महेंद्र दडकर यांच्या मार्गदर्शनाखाली CEO तन्वी वेलंगी तसेच अमृता पवार, लोककल्प फाउंडेशनच्या CSR मॅनेजर मालिनी बाली यांचा हायस्कूलच्या वतीने व संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी गोल्याडी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष राणी सुरेश कांबळे तसेच लोककल्प फाउंडेशनचे अनिकेत पाटील, संतोष कदम, निशांत जाधव आणि संदीप पाटील, कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक SG चिगुळकर, गोल्याडी हायस्कूलचे मुख्याध्यापक KN मन्नोळकर यांच्यासह समस्त शिक्षक वर्ग आणि पालक उपस्थित होते। शहरातील विविध भागामध्ये रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे। KHB कॉलनी, वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध, बसवेश्वर सर्कल, शहापूर नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवान गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, जुने बेळगाव,
खासबाग, बसवान गल्ली, बाजार गल्ली, मारुती गल्ली, KIADB, ऑटोनगर औद्योगिक वसाहत आदी भागामध्ये वीज पुरवठा खंडित होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवलाय. या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या जनतेचे आभार मानत हा विकासाचा विजय झालाय, सुशासनाचा विजय झालाय. दिल्लीच्या विकासात आम्ही कोणतीच उणीव ठेवणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. खानापूर येथील रेल्वे स्थानकावर नव्याने प्लॅटफॉर्म आणि निवारा शेड तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उभारणीसाठी 3,09,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने रेल्वे मंत्र्यांनी खानापूरसाठी निधी मंजूर केला असल्याचे ते म्हणाले. रामनगर अनमोड महामार्गावर अक्राळी क्रॉसनजीक थांबलेल्या ट्रकला मागून दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक अँथोनी डिलिमा वय 35 राहणार तिनईघाट तालुका जोयडा हा ठार झालाय, तर त्याची पत्नी जस्टिन डिलिमा वय 32 ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बेळगाव केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.